जर तुम्ही देखील आरशामध्ये स्वतःकडे पाहत असाल आणि तुमच्या लक्षात येत असेल की तुमचे केस दिवसेंदिवस पातळ होत चालले आहेत, केस विंचरत असताना कंगव्यामध्ये भरपूर केस अडकतात, अंघोळ केल्यानंतर ड्रेनेजमध्ये केसांचा ढीग दिसतो आणि प्रत्येक वेळी मनामध्ये फक्त एकच प्रश्न येतो, हे केस गळणं कसं थांबवायचं? जर तुम्हाला देखील अशीच समस्या असेल तर आजचा आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला फक्त 3 ते 4 नैसर्गिक घटकांपासून एक हेअर टॉनिक बनवायला सांगणार आहे, ज्यामध्ये आपण गोकर्ण म्हणजेच अपराजिताची फुलं, जास्वंदाची फुलं, रोजमेरी आणि त्यासोबतच कढीपत्त्याचा वापर करणार आहोत. आणि जे घटक आज मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते अनेक वर्षांपासून केसांसाठी वापरले जातात. आणि बघा, या घटकांचा वापर जर तुम्ही देखील तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये समावेश केला तर तुम्हाला देखील खूप छान असे रिझल्ट मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग रेमेडीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, सगळ्यात पहिल्यांदा इथे मी गोकर्ण म्हणजेच अपराजिताची फुलं घेतलेली आहेत. काही भागांमध्ये याला गोकर्ण म्हणतात तर काही भागांमध्ये याला अपराजिता असं देखील म्हणतात. तुमच्या भागामध्ये या फुलाला नक्की काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, ही निळ्या रंगाची सुंदर फुलं आयुर्वेदामध्ये आपल्या केसांसाठी आणि सोबतच आपल्या स्किनसाठी खूप जास्त महत्त्वाची मानली जातात. कारण यामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि सोबतच व्हिटॅमिन्स असतात, ज्यामुळे आपली स्कॅल्प स्वच्छ राहण्यासाठी मदत होते. आणि त्यासोबतच जर तुम्हाला हेअरफॉलची वगैरे समस्या असेल तर ती देखील कमी करण्यासाठी आपल्याला हे फूल मदत करत असतं. बघा, अपराजिताचं फूल हे आपल्या केसांसाठीच नाही तर आपल्या स्किनसाठी देखील वापरलं जातं. आणि बघा, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मार्केटमध्ये पाहिलं असेल की अनेक मोठमोठे ब्रँड्स याच फुलांपासून हेअर केअर आणि सोबतच स्किन केअर प्रोडक्ट बनवत असतात. कारण याचे फायदे देखील आपल्या स्किनसाठी तेवढेच होतात. पण तुम्हाला मार्केटमधील कोणत्याही गोष्टीचा वापर अजिबात करायचा नाहीये, कारण मार्केटमधील गोष्टींमध्ये केमिकलचा आणि त्यासोबतच प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला असतो. त्यामुळे आज मी तुम्हाला असं एक टोनर सांगणार आहे किंवा असं एक टॉनिक सांगणार आहे, ज्याच्या वापराने अगदी 2 ते 3 महिन्यांमध्येच तुमची केस गळती कायमची बंद होण्यासाठी नक्कीच मदत होईल. तुम्ही इथं बघू शकता, साधारणतः 5 ते 6 एवढी गोकर्णाची फुलं मी घेतलेली आहेत. आणि त्यानंतर आपल्याला दुसरा आणि महत्त्वाचा असा घटक घ्यायचा आहे आणि ती म्हणजे जास्वंदाची फुलं. आणि तुम्हाला तर माहीतच असेल की जास्वंदाची फुलं आपल्या केसांसाठी किती जास्त फायदेशीर मानली जातात. जर तुमच्याकडे फ्रेश अशी जास्वंदाची फुलं असतील तर तुम्ही त्याचा वापर करू शकता, किंवा मग ड्राय केलेली जास्वंदाची फुलं तुमच्याकडे असतील तर ती देखील नक्कीच घेऊ शकता. आणि दोन्हीही नसतील तर तुम्ही जास्वंदाच्या पावडरचा वापर देखील इथं नक्कीच करू शकता. बघा, जास्वंदाच्या फुलामध्ये अॅमिनो ॲसिड्स आणि सोबतच व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं, ज्यामुळे आपले केस नैसर्गिक पद्धतीने मॉइश्चराइज राहण्यासाठी आणि केस अगदी रेशमासारखे मऊ होण्यासाठी मदत होत असते. बघा, बऱ्याच लोकांना माहीत असेल, जे लोक आपल्या केसांवरती जास्वंदाच्या फुलांचा वापर करतात तर त्यांच्या केसांना फाटे वगैरे फुटण्याची समस्या अजिबात जाणवत नाही. आणि त्यासोबतच केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी राहण्यासाठी देखील मदत होत असते. बघा, साधारणतः 2 फुलांचा वापर मी ही रेमेडी बनवण्यासाठी केलेला आहे. तुम्ही 3 ते 4 फुलं वापरली तरी देखील चालेल. आणि त्यानंतर आपल्याला इथं रोजमेरीचा देखील वापर करायचा आहे. आता बघा, बऱ्याच वेळा मला कमेंट्स येतात की रोजमेरी नक्की काय असते? तर रोजमेरी ही एक वनस्पती असते. आणि बघा, इथे मी ड्राय रोजमेरीचा वापर करत आहे. पण जर तुमच्याकडे रोजमेरीचं झाड वगैरे असेल ना तर तुम्ही फ्रेश रोजमेरीचा वापर केला तरी देखील चालेल. आणि बघा, तुम्ही पाहिलेलं असेल की सध्या इंटरनेटवरती आणि सोशल मीडियावरती रोजमेरी वॉटर स्प्रे खूप जास्त व्हायरल आहे. आणि हा स्प्रे तुम्ही देखील नक्की वापरू शकता. फक्त तुम्हाला काय करायचंय, मार्केटमधील हेअर स्प्रे अजिबात वापरायचा नाहीये. तर घरगुती पद्धतीने तुम्ही रोजमेरीचा हेअर स्प्रे तयार करा आणि तो केसांवरती वापरायला सुरुवात करा. कारण यामुळे तुमच्या टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन छोटे छोटे बेबी हेअर्स येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आता बघा, 3 गोष्टी तर आपल्या इथं घेऊन झालेल्या आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आपल्याला इथं घ्यायची आहे आणि ती म्हणजे कढीपत्ता. कारण तुम्ही पाहिलेलं असेल, साऊथ इंडियन लोकांचे केस खूप जास्त लांब असतात आणि दाट असतात. तर त्या स्त्रिया कढीपत्त्याच्या तेलाचा वापर त्यांच्या केसांवरती करत असतात. बघा, कढीपत्ता तुम्ही अगदी 3 ते 4 वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या केसांवरती नक्की वापरू शकता. तुम्ही कढीपत्त्यापासून हेअर पॅक बनवू शकता किंवा मग तेल बनवू शकता, किंवा मग कढीपत्त्यापासून बनवलेलं टोनर देखील तुमच्या केसांवरती नक्कीच वापरू शकता. आणि ही कोणतीच गोष्ट जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्हाला काय करायचंय, रोज सकाळी उठल्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं चावून खायची आहेत. असं केल्यामुळे देखील तुमच्या केसांच्या बऱ्याच समस्या हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे.
आता बघा सगळे काही घटक मी इथं काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याचं जे काही टॉनिक आहे ते कशा पद्धतीने बनवायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता बघा रेमेडी बनवण्यासाठी इथे मी एक जाड बुडाचं भांडं घेतलंय. तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल त्याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. भांडं घेतल्याच्या नंतर आपण घेतलेल्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला भांड्यामध्ये ऍड करायच्या आहेत आणि त्यानंतर साधारणतः 1 ग्लास किंवा मग 200 ml एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे. बघा जर तुमच्याकडे फिल्टर केलेलं पाणी नसेल तर तुम्ही साध्या पाण्याचा वापर इथं केला तरी देखील चालेल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर आपली ही रेमेडी बनवण्यासाठी अजिबात करू नका. कारण बघा जेव्हा बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर आपण केसांसाठी करत असतो तेव्हा आपल्याला केस गळतीची समस्या आणखी जास्त प्रमाणावरती जाणवू शकते आणि त्यासोबतच तुमचे केस चिकट होतील आणि सोबतच ड्राय आणि फ्रीझी होण्यासाठी देखील सुरुवात होईल. आता बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते कारण नंतर कमेंटमध्ये मला प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक कमेंटचा आन्सर देणं मला पॉसिबल नसतं. त्यामुळे मी काय करते, जेवढं जास्त कव्हर करता येईल तेवढं व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते जेणेकरून नंतर तुमचे कोणतेही डाऊट वगैरे राहणार नाहीत. आता इथं बघू शकता आपण सगळं काही पाणी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्यानंतर अगदी 10 ते 12 मिनिटांसाठी याला व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय. आता तुमच्या मनामध्ये इथे एक प्रश्न येतो की हे सगळं काही टॉनिक रेडी होण्यासाठी आपल्याला नक्की किती टाइम लागतो. तर बघा हे टॉनिक रेडी होण्यासाठी आपल्याला साधारणतः 12 मिनिटं किंवा मग 15 मिनिटांचा टाइम लागतो आणि त्यानंतर आपलं जे काही टॉनिक आहे ते रेडी होतं. टॉनिक रेडी झालंय हे कसं ओळखायचं, तर जेव्हा आपण 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल आणि ते अर्धा ग्लास होईल तेव्हा समजायचं की आपलं हे टॉनिक इथं रेडी झाले. पण बघा टॉनिक बनवताना तुम्हाला 2 ते 3 गोष्टींची काळजी घ्यायची आहे. म्हणजे काय, तर हे टॉनिक तुम्हाला हाय फ्लेमवरती वगैरे अजिबात बनवायचं नाहीये. तर सगळं काही टॉनिक तुम्हाला मीडियम फ्लेमवरती किंवा मग लो फ्लेमवरती बनवायचं आहे. कारण जेव्हा आपण हाय फ्लेम करतो तेव्हा आपल्या सगळ्या घटकांमधील जे काही पोषक घटक असतात किंवा पोषक तत्व असतात ते आपल्या पाण्यामध्ये मिक्स होत नाहीत आणि जेव्हा पोषक तत्वच पाण्यामध्ये मिक्स होत नाहीत तर तुमच्या केसांवरती रिझल्ट तर कसा जाणवणार. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, मी सांगितलेली प्रत्येक स्टेप फॉलो करायची आहे. आणि बघा या रेमेडीमध्ये मी ज्या काही घटकांचा वापर केलाय तुम्हाला सगळ्या घटकांचा वापर इथं करायचा आहे. आणि बघा जर एखादी गोष्ट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टींचा लिंक देते, तुम्ही तिथून देखील नक्कीच परचेस करू शकता. आता इथं बघू शकता आपलं टॉनिक तयार करायला ठेवलेलं साधारणतः 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत आणि सगळं काही टॉनिक देखील इथं रेडी झालेलं आहे. आता त्यानंतर तुम्हाला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे टॉनिक तुम्ही थंड होण्यासाठी देखील ठेवून देऊ शकता किंवा मग गरम असताना जर तुम्हाला गाळून घ्यायचं असेल ना तर गरम असताना देखील याला तुम्ही गाळून घेऊ शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण तुम्हाला हे टॉनिक केसांवरती अप्लाय करायचं असेल तेव्हा पूर्णपणे थंड करायचं किंवा मग कोमट करायचं आणि त्यानंतरच केसांवरती वापर करायला सुरुवात करायचा. कारण बघा जेव्हा गरम गोष्टींचा वापर आपण केसांवरती करत असतो तेव्हा आपल्या केस गळतीची समस्या जाणवायला लागते आणि त्यासोबतच केस अगदी ड्राय होतात, फ्रीझी होतात आणि केसांमध्ये स्प्लिट एंड यायला देखील सुरुवात होत असते. तर बघा तुम्ही इथं बघू शकता आपलं आयुर्वेदिक असं टॉनिक रेडी झालंय आणि हे टॉनिक जर तुम्ही तुमच्या केसांवरती वापरायला सुरुवात केली तर तुमची प्री मॅच्युअर ग्रे हेअरची आणि सोबतच पांढऱ्या केसांची समस्या देखील हळूहळू कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आता आपण बघणार आहोत हे टॉनिक केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं. बघा अप्लाय करताना तुम्हाला काय करायचंय, एखादी स्प्रे बॉटल वगैरे घ्यायची आणि जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल ना तर एखाद्या कॉटन बॉलच्या सहाय्याने देखील हे सिरम तुम्ही तुमच्या केसांवरती वापरू शकता. तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारच्या स्प्रे बॉटलने मी हे सगळं काही टॉनिक माझ्या केसांवरती स्प्रे करते आणि स्प्रे केल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला केसांमध्ये हलक्या हाताने मसाज करायचा आहे आणि त्यानंतर कमीत कमी 2 तास हे टॉनिक आपल्याला केसांवरती असंच ठेवायचे. बघा आठवड्यातून फक्त 2 वेळा जर हे टॉनिक तुम्ही तुमच्या केसांवरती वापरून बघितलं तर त्यानंतर कमीत कमी 2 ते 3 महिन्यांमध्येच तुमच्या पांढऱ्या केसांची समस्या कमी होईल. त्यासोबतच जर तुम्हाला केस गळती होत असेल तर ती देखील नियंत्रणात येण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने हे टॉनिक तुम्ही देखील नक्की बनवा आणि त्यानंतर केसांवरती वापरून बघा. वापरल्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका आणि आपली ही रेमेडी तुमच्या मित्र परिवारासोबत देखील नक्की शेअर करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. बाय बाय.